मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आता आढावा घेऊया। मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे स्थानकावर 15 रात्रींचा विशेष पॉवर ब्लॉक, 15 डब्यांच्या लोकलसाठी, प्लॅटफॉर्म विस्तारासाठी रात्रीच्या लोकल रद्द, रेल्वे प्रशासनाकडून सहकार्याचं आव्हान। मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1 वर 15 जानेवारीपासून पाडकाम सुरू होणार। 1 ऑक्टोबर 2026 पासून मुंबई विमानतळावरील 1/3 वाहतूक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवली जाणार। रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं मुंबई शहर आणि उपनगरामध्ये शुक्रवारी बेस्टकडून 136 जादा बस धावणार। प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय, गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार आणखी जादा बसेस सोडणार। मुंबईतील परळ आणि चिंचपोकळी परिसरात 2 गटांमध्ये वाद, परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण, पोलिसांकडून दोन्ही गटांना शांत राहण्याचं आवाहन। कल्याणच्या कोळशेवाडीमध्ये 4 अल्पवयीन मुलींना घरामध्ये डांबून ठेवल्याचा आरोप, एका मुलीनं आईला मेसेज आणि लाईव्ह लोकेशन पाठवल्यानंतर पोलिसांकडून तातडीनं कारवाई करत मुलींची सुटका, चेतन माने याला अटक, तपास सुरू। मुंबई महानगरामधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून मुंबई स्टल रोड प्रकल्प, संपूर्ण मुंबईची किनारपट्टी एकमेकांना जोडली जाणार। बेसावे भाईंदर हे भाग कोस्टलनं जोडले जाणार। मालाडच्या मालवणीमध्ये अनियंत्रित ट्रक गणेश मंडळामध्ये घुसला, सुदैवाने या घटनेमध्ये कुणीही जखमी झाले याची माहिती नाही, मात्र मंडपाच्या सजावटीचं मोठं नुकसान। रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या स्टॉल्स धारकांवर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाची कारवाई, 10 दिवसांमध्ये 39 खाद्यपदार्थ स्टॉल्स बंद। रेल्वे प्रशासनाकडून 15 ऑगस्टपासून विशेष स्वच्छता आणि आरोग्य मोहीम हाती। मुंबईच्या कळाकोडा परिसरामध्ये पालिकेच्या माध्यमातून कायापालट करण्यात येणार, यामध्ये हेरिटेजचे दिव्यांचे खांब, रस्ते दुरुस्ती, आवश्यक डागडुजी, सुशोभीकरण आणि झाडांवर आकर्षक रोषणाई करण्यात येणार। यासाठी पालिका 9,23,03,834 रुपयांचा खर्च करणार।